संगमनेरात बनावट नोटांचा पर्दाफाश, 14 लाखांच्या नकली नोटा निघाल्या, कार, मोबाईल व 85 लाखांचे खरे चलन जप्त, एक जेरबंद, दोघे फरार, चौघांवर गुन्हा. भरधाव कारचा थरार, पाठलागातून बनावट नोटांचा पर्दाफाश, शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. संगमनेर प्रतिनिधी. शहरात रविवारी 2 ऑगस्ट जनता नगरमध्ये सकाळी घडलेल्या थरारक घटनेत शहर पोलिसांनी तब्बल 12,49,000 खरा मुद्देमाल जप्त करत 14 लाखाचे मोठे बनावट चलन रॅकेट उघडकीस आणले. भरधाव वेगाने संशयास्पदरित्या धावणाऱ्या कारचा नागरिकांनी केलेला पाठलाग आणि त्यानंतर शहर पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या कारवाईत मयूर किशोर सिद्धपुरा, वय 38, रा गोविंदनगर, घटपुरी, ता खामगाव याला अटक करण्यात आली असून उमेश कांबळे, रा खामगाव आणि संदीप धाडपवार, रा नाशिक हे दोघे आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास MH56A4423 क्रमांकाची कार जनता नगर परिसरातून भरधाव वेगाने जात होती. कारचालकाने वाहतूक नियमांची पायमल्ली करत एका दुचाकीस्वाराला कट मारला. काही नागरिकांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग न कमी करता कार सुसाट पळवली. यावेळी एका व्यक्तीला कारचा धक्का लागल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संशय बळावल्याने काही धाडसी तरुणांनी कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कारला अडवत आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल आढळले. तपासात या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी प्रत्येक बंडलामध्ये वर आणि खाली प्रत्येकी एक खरी 500 रुपयांची नोट ठेवून मधोमध चिल्ड्रन्स बँक च्या बनावट नोटा भरल्या होत्या. अशा प्रकारे 500 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या 370 खऱ्या नोटा, त्यांची किंमत 1,85,000 रुपये, तसेच सुमारे 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. प्राथमिक चौकशीत गोलू शंकर गिरी, रा. शेगाव याच्या सांगण्यावरून या बनावट नोटा संगमनेरमध्ये एका व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोपी आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा, 1,85,000 रुपयांचे खरे भारतीय चलन, 55,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन, सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 12,40,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट नोटांचा वापर करून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा कट रचला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318, 4, 125, 281 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पुढील तपास करीत आहेत. ही धडाकेबाज कारवाई बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, सागर नागरे, संदीप कोंद्रे आणि सदाफळ बढे यांच्या पथकाने केली. फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटांच्या रॅकेटचे राज्यातील इतर भागांशी संबंध आहेत का याचाही तपास पोलीस करीत आहेत. काल सकाळी 10-11च्या आसपास आपल्याला 112 ला कॉल आला होता. त्या अनुषंगाने आपले डीबी पथक आणि 112 वाले दोघंही तिथे गेले होते. त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे. त्यावरून सस्पेक्ट गाडी होती MH56A 4423 क्रमांकाची नॅक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची. तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत. मग त्या ई-सार्ट्स मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला. त्या नोटा आणि खऱ्या नोटा. मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते ते. आणि त्यांची मोडच अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो. आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी इथं आले होते ते. आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे. तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याला. किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे मयूर किशोर सिद्धपुरा म्हणून. आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड आहेत. 2 ते 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये. चांगले घ्या खालून वरून परत म्हणू नका. शूटिंग भेटत सगळे आले व्यवस्थित घे. त्याला काय
थँक्यू.